नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहोत आत्ता RK बिर्याणी हाऊस, भारती विद्यापीठ। अतिशय आज गर्दी आहे। कायम RK बिर्याणीला अशीच गर्दी असते। टेबल सगळेच फुल आहेत, छान गर्दी आहे। इथे फॅमिलीसाठी बसायला जागा आहे। दादा नमस्ते, आपलं नाव काय? निखिल बालेराव। निखिल बालेराव, अच्छा। फॅमिली रूमसाठी कुठे जागा आहे बसायला? आणि फर्स्ट फ्लोअरला फॅमिली रूमसाठी फर्स्ट फ्लोअर आणि त्या जागा आहे। या ठिकाणी तंदूर बनतंय, प्रचंड गर्दी है। आज ऑर्डर्स बहुत है क्या तंदूर के? कितने तंदूर गए आज? 90च्या वरती तंदूर गेलेले आहेत। खास ग्राहकांसाठी पार्सल काउंटर आहे। अशीच गर्दी कायम असते या ठिकाणी। पार्सल काउंटरला पूर्ण पण गर्दी आहे, मागणी गर्दी आहे। स्विगी झोमॅटो वाले सर्व घेत आहेत। छान असं अद्ययावत किचन आहे। आपण चाललोय आता पहिल्या मजल्यावरती, फॅमिली रूम। प्रचंड खाली गर्दी आणि तुम्हाला जेवण वेळेत मिळालेलं आहे। आपलं काय नाव काय सर? प्रशांत। काय ऑर्डर दिली होती आपण? तंदूर बिर्याणी। काय मिळता? क्वालिटी कशी असते? एक नंबर। धन्यवाद दादा। नमस्कार, ऑर्डर दिली आहे का? हो ऑर्डर। काय दिली ऑर्डर? आम्ही चिकन दम बिर्याणी दिली। चिकन दम बिर्याणी। क्वालिटी कशी असते? काय मिळता तुम्ही? हो। आज भरपूर गर्दी आहे। रेग्युलर कस्टमर। ताई नाव काय तुझं? प्रेरणा। प्रेरणा। प्रेरणा ताई म्हणते रेग्युलर कस्टमर आहे, छान आवडतं। दादा नमस्कार, आपलं नाव काय? विजय वायकर। विजय वायकर। विजय वायकर। काय मिळतं आपण इथे? रेग्युलर। क्वालिटी कशी आहे जेवणाची? छान आहे, छान। धन्यवाद सर। फॅमिली रूम या ठिकाणी आहे। पहिला मजला संपला आहे, आता दुसरा मजला। ऑर्डर दिलेली अजून आलेली नाही, गर्दी फार आहे। हाय नमस्कार सर, आपलं नाव काय? आदित्य। आदित्य दादा, ऑर्डर काय दिली? आता 2 मिनिटाले। काय ऑर्डर दिली? बिर्याणी। बिर्याणी। गर्दी आहे नेहमी येतं का आज पहिल्यांदा आलेला? आज पहिल्यांदा पहिल्यांदा आलेला। बरोबर, ठीक आहे। सेकंड फ्लोअर फॅमिली रूम झाले। आता या ठिकाणी RK बिर्याणी हाऊस चं सेकंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर दोन्ही फॅमिलीसाठी। काउंटरवरती आलेले आहेत आणि जास्त वेळ घेणार नाही आहे। अतिशय छान हॉटेल आणि हॉटेलचे मालक आलेले आहेत, राजकुमार परदेशी सर। सर नमस्कार। 2च मिनटं वेळ घेतो तुमचा। साधारणतः आपल्या हॉटेलला किती वर्ष आली? आता 12 वर्ष। 12 वर्ष आली। थोडं इकडे येतं का? तिथे आवाज जातोय सर ना। मी अँकर विजय वागचौरे, मी निवेदक आहे, कलाकार आहे, पण त्याबरोबरच मित्रांच्या ॲड्स, हॉटेलच्या ॲड्स करतोय। तुमची ॲड पुणे शहरामध्ये खूप ठिकाणी जाईल याची मी ग्वाही घेतो। मी शंकर महाराजांचा भक्त आहे। तुमची ॲड खूप ठिकाणी जाणार आणि आजची गर्दी बघितली मी। सर साधारणतः राजकुमार सर किती वर्ष आले आपल्याला? आमच्या हॉटेलला इथे 10 वर्ष आले आणि माझं दुसरं एक हॉटेल आहे। ब्रँड चालू करून मला 12 वर्ष। ब्रँडला 12 वर्ष आली। आणि ही शाखा नंबर किती आहे? शाखा नंबर 2। शाखा नंबर 2। बरं। आणि आजचा मी क्राऊड बघितलं, गर्दी कायम असते। मी फीडबॅक घेतला आहे, सर्वांचा फीडबॅक चांगला आहे, पण स्पेशलिटी आपल्याकडे काय काय सांगू शकता का? आम्ही स्पेशल म्हणजे बिर्याणी आम्ही स्पेशल बनवतो। बिर्याणी म्हणजे आजकाल कसं झालं की खूप प्रकार बिर्याणीचे आले, तर आम्ही जुन्या पद्धतीमध्ये बिर्याणी बनवतो की दम लावणे,
एखादी बिर्याणी आमची बनण्यासाठी एक लॉट बनण्यासाठी कमीत कमी आम्हाला 3-3.5 तास लागतात. पहिले चिकन घ्यायचं, ते सगळं मसाल्यामध्ये मॅरिनेट करायचं, त्यानंतर मॅरिनेट 1 तास झाल्यानंतर मग त्याला कोळशा भट्टीचा आग नाही तर स्तू लाल झाल्यानंतर त्याच्यावरती त्याला कमीत कमी 1.5-1.5 तास त्याला आपण दम देतो. त्यानंतर ती काढून ठेवायची साईडला, अर्धा तासांनी खोलली जाते. ह्याला म्हणतात दम फुक्त बिर्याणी, प्रॉपर अशी बिर्याणी. मित्रांनो, तर अशी दम बिर्याणी स्पेशल खायला तुम्ही RK बिर्याणी हाऊसला या. दादा, RK बिर्याणी हाऊसचा पत्ता व्यवस्थित सांगा. त्रिमूर्ती चौक, भारतीय विद्यापीठ, PICT बॅक साईड. त्रिमूर्ती चौक, PICT कॉलेजच्या बॅक साईडला RK बिर्याणी हाऊस. इथे बिर्याणी बरोबर नॉनव्हेजचे असंख्य प्रकार आहेत. आमच्याकडं तंदूर, ज्युसी तंदूर, कबाबचे प्रकार, आमच्याकडं मटण थाळी, चिकन थाळी, हंडी घरगुती पद्धतीने बनवली जाते. हॉटेलचा टच नाही आहे त्याला, आम्ही सगळं घरगुती पद्धतीने बनवतो. माझी आई जसं बनवायची त्यालाच आम्ही मॉडिफाय करून हॉटेलमध्ये उतरवला. तर घरगुती पद्धतीच्या जेवणासाठी चिकन मटन बिर्याणी आणि चिकन मटणाचे प्रकार खाण्यासाठी RK बिर्याणी हाऊसला नक्कीच सर्वांनी भेट द्या. नमस्कार दादा, जय शंकर.